सांगली जिल्हा बाजार समितीच्या त्रिभाजनाला कोल्हापूर सर्किट बँककडून स्थगिती. उद्यापासून संचालक मंडळ कार्यरत 1 महिन्याच्या आत विभाजनाबाबत हरकती आणि सुनावणी घेण्याचे शासनाला आदेश. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बहुचर्चित त्रिभाजन प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात आज सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये सांगली जिल्हा बाजार समितीच्या त्रिभाजनाला कोल्हापूर सर्किट बँककडून स्थगिती देण्यात आली आहे. तर उद्यापासून संचालक मंडळ कार्यरत राहणार असून 1 महिन्याच्या आत विभाजनाबाबत हरकती आणि सुनावणी घेण्याचे उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने शासनाला आदेश देण्यात आलेले आहेत. राज्य शासनाने प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि यानुसार सांगली बाजार समितीचे जत आणि कवठे महांकाळ येथे स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यमान सत्ताधारी संचालक मंडळाने या निर्णयाला विरोध दर्शवून बाजार समितीचे विभाजन होऊ नये अशी भूमिका घेत कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. बाजार समिती विभाजनाबाबत न्यायालयामध्ये आज सुनावणी झालेली आहे. सांगली जिल्हा बाजार समितीच्या त्रिभाजनाला कोल्हापूर सर्किट बँककडून स्थगिती मिळालेली आहे. याकडे मिरज, कवठे महांकाळ आणि जत तालुक्यातील लोकप्रतिनिधी, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. याचिकाकर्त्यांचा सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने संबंधित त्रिभाजनाचा आदेश रद्द केला आहे. तसेच शासनाला आवश्यक वाटल्यास कायद्यानुसार पुढील प्रक्रिया करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला. याशिवाय शासनाने पुन्हा त्रिभाजनाचा आदेश पारित केल्यास त्या आदेशाच्या अंमलबजावणीस पुढील 1 आठवड्याची स्थगिती राहील असेही माननीय न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे याचिकाकर्त्यांना महत्त्वाचा अंतरिम दिलासा मिळणार आहे आणि या निर्णयामुळे संबंधित प्रकरणात याचिकाकर्त्यांची बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिल्याने कायदेवर्तुळात या निर्णयाची चर्चा होत आहे. आज सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीनं जी आम्ही रीट दाखल केली होती त्रिभाजनाच्या विरोधात हायकोर्ट बेंच कोल्हापूरला, तर आज न्यायमूर्तीने आम्हाला निकाल दिला आणि राजकीय देशापोटी जे आमच्या प्रशासक मंडळ स्थापन केलं बसवलं होतं त्या प्रशासक मंडळानं कारण असतं आमचं प्रशासक मंडळ होतं. आमच्या 2 वर्ष मुदत आहे. संचालक मंडळ आम्हाला निवडून दिले, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य आम्हाला निवडून दिले. त्याचा अपमान करून आम्हाला बरखास्त करून प्रशासक मंडळ नेमलं होतं. त्याला आम्हाला न्याय दिला. न्यायमूर्ती जाधव साहेब, देशपांडे साहेब आणि हिने 2 दिवस 8-9 हिअरिंग झाल्या. चांगल्या पद्धतीनं आज हिअरिंग करून काल आज सलग 2 दिवस हिअरिंग घेतलं आणि आज आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे. त्यामुळे आम्ही सर्व संचालक मंडळाच्या वतीनं सर्व सोसायटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं दोन्ही न्यायमूर्तीचं मनापासून आभार मानतो. दिनांक 6/4 रोजी सहकार निबंधक आपले सांगलीचे जे आहेत त्यांनी आमच्या बाजार समितीचं संचालक मंडळ बरखास्त करून त्रिभाजनाचा आदेश दिला होता. त्यानंतर आम्ही उच्च न्यायालयामध्ये विविध याचिका दाखल केल्या होत्या. संचालक मंडळाच्या वतीने याचिका केली होती, शेतकरी संघटनेने याचिका केली होती, विविध सहकारी सोसायट्या आणि ग्रामपंचायतीच्या वतीने सुद्धा याचिका दाखल झाली होती. बरेच दिवस न्यायालयात हा प्रश्न प्रलंबित होता, परंतु आज न्यायालयानं या तिन्ही तालुक्यांच्या दुष्काळी शेतकऱ्यांच्या बाजूने न्याय दिलेला आहे. सर्वप्रथम मी न्यायदेवतेचा आभार मानतो की आज शासनानं द्वेषापोटी आज सांगली बाजार समितीचं विभाजन केलं होतं आणि जत, कवठे महांकाळ आणि मिरज तालुक्याची स्वतंत्र तालुक्याच्या बाजार समितीची निर्मिती केली होती. परंतु आज न्यायालयाने ते आदेश रद्द केलेले आहेत आणि पुन्हा एकदा आमच्या संचालक मंडळांना आदरणीय आनंदराव भाऊ नलवडे चेअरमन यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा आम्हाला हा कारभार बघण्यासाठी त्यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे. नक्कीच हे न्यायालयानं आम्हाला सत्याची बाजू घेतलेली आहे. या तिन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या बाजूने हा न्याय झालेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आदरणीय सुरेल शाह असतील, ॲडव्होकेट सुरेल शाह असतील, ॲडव्होकेट पितांबरे असतील आणि त्याचबरोबर मानकापुरे साहेब असतील, सचिन दांडे साहेब असतील, पटवर्धन साहेब असतील, या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम बघितलेलं आहे. रती सिंहासने यांनी सुद्धा फार चांगल्या पद्धतीने या केसमध्ये काम केलेलं आहे. आमच्या वतीनं पंकज देशमुख असतील, या सगळ्या ॲडव्होकेटनी फार चांगलं काम केलेलं आहे आणि नक्कीच
या तिन्ही तालुक्यातल्या जे शेतकरी प्रतिनिधी म्हणून आम्ही इथं काम करतोय यांना सगळ्यांना आता न्याय मिळालेला आहे, ही बाब सत्य आहे. आणि या दडपशाहीच्या विरोधात म्हणजे आज भाजप आपल्या सत्तेचा वापर करून कायमस्वरूपी आज मार्केट कमिटीवर असं गणनंतर आणायचा प्रयत्न चालू होता, तसंच डीसीसी बँकेत सुद्धा प्रयत्न चालू आहे. आज आमच्या जत तालुक्यातली परिस्थिती डीसीसी बँकेत बघायला गेली तर ठराव गोळा करण्यासाठी आपल्या दडपशाहीचा उपयोग करून, सत्तेचा उपयोग करून ठराव गोळा करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि हे सगळं जनतेनं नाकारणार आहे. नक्की न्याय व्यवस्था आज जनतेच्या बरोबर आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.